तुम्ही पण चिकन, मटण खाण्याचे शौकीन आहात का? असाल तर नक्की कमेंट करून सांगा, कारण की हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण मस्तपैकी परभणी स्पेशल चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत. तुम्ही एकदा नक्की आमच्या परभणीची बिर्याणी घरी ट्राय करून बघा. काय चव असते आमच्या परभणीच्या बिर्याणीची, एकदम भारी, एक नंबर. आमच्या घरी तर बाबा आम्हाला बिर्याणी बनवायची असली ना, आम्ही सगळेच उत्साहात असतो, आनंदात असतो, कारण आमच्या घरी आम्हाला सगळ्यांनाच बिर्याणी बनवायला बी आवडते आणि खायला बी आवडते. आहा हा, काय भारी कलर दिसायला आहे ना. मॅरिनेट करायला घेतलं आहे, आता सगळं साहित्य टाकलं आहे, आता एक 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 करून इथे मी 3 माणसांची बनवण्यासाठी साहित्य सगळं घेतलं आहे. सगळं साहित्य काही मेन्शन केलं आहे तुम्हाला वरती स्क्रीनवर. आता हे सगळं साहित्य हाताने मिक्स करायचं, खास 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 खास. आता याला मस्त अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवून देऊया. इकडं मी तारा तांदूळ घेतला आहे 2 वाटी. तांदळाला आता इथं आपल्याला उकडून घ्यायचं म्हणजे काय, आपल्याला अर्धा कच्चं थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, एकदम भात नाही करून घ्यायचा. त्याच्यासाठी इथं मी कढईत 1 चमचा तेल घेतलं आहे, त्याच्यात जिरं टाकलं आहे, लवंग टाकली, इलायची टाकली, आपलं तमालपत्र टाकलं आहे आणि पाणी टाकून त्याला उकळी येईपर्यंत ठेवायचं. तांदूळ स्वच्छ 3 वेळा धुवून घ्यायचे आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपलं जे मगाशी पिळलेलं लिंबू होतं ना मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं, ते लिंबू टाकून द्यायचं त्याच्यात. आता हे तांदूळ शिजते तोपर्यंत आपण इकडं फोडणीची तयारी करूया. त्याच्यासाठी एक मोठं भगोणं घेऊया, भगोणं पातेलं जे काय तुम्ही म्हणत असताल ते घेऊया. फोडणीसाठी आता मी प्रत्येक साहित्य स्क्रीनवर मेन्शन केलं आहे, ते त्याप्रकारे बघून फोडणीसाठी टाकायचं. मस्तपैकी वास दरवळतोय बघा आता घरामध्ये, सगळीकडे पसरला असा घम 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 बिर्याणीचा वास. कांदा थोडा जास्तच घेतला आहे, त्याला सोनेरी होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये. आता टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना हे टाकूया आणि आपलं मॅरिनेट केलेलं जे अर्धा तास मॅरिनेट केलं होतं ना, ते चिकन आता याच्यामध्ये टाकायचं आणि याला शिजू द्यायचं. चिकन जोपर्यंत शिजतंय ना तोपर्यंत तांदळाकडे लक्ष द्यायचं, आपलं तांदूळ शिजलेत का नाही बघायचं. आता याच्यात पाणी न टाकता आपण ते दही हे टाकलं होतं ना, तर तेवढ्याच त्या साहित्यामध्ये हे शिजू द्यायचं. आता हे मस्त शिजायला ठेवून देऊया आणि तांदूळ आता काढूया एका प्लेटमध्ये आणि त्याला गार करायला घेऊया, म्हणजे त्याचं चिकटपणा जाईल तांदळामधला. असे तांदूळ सुकवले ना म्हणजे ते गार होतात लवकर आणि टाकताना पण आपल्याला पोळत नाही. आता मी इथे एक 15-20 मिनटं चिकन शिजवून घेतलं आहे मस्तपैकी. काय मस्त वास येतोय म्हणून सांगू तुम्हाला, खूप भारी वास यायला येतो. आता आपले उकडलेले तांदूळ टाकून घेऊया, व्यवस्थित मस्तपैकी पसरवून घेऊया त्याला. छानपैकी पसरली की त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकूया वरतून. आता याच्यावर एक झाकण झाकूया आणि 10 मिनटं एक मस्तपैकी वाफ काढून घेऊया, म्हणजे दम बसवून घेऊया. 10 मिनटं झाली की गॅस बंद करूया आणि आपली परभणी स्पेशल चिकन बिर्याणी आता हलवायला घेऊया. आता मस्तपैकी एक प्लेट घ्या, प्लेटमध्ये कांदा चिरा, लिंबू चिरा आणि आपली केलेली बिर्याणी वाढून घ्या. मस्तपैकी TV समोर बसा, मोबाईल समोर बसा, कुठेही बसा आणि बिर्याणी खा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.